श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सूतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य म्हणतात, राजा भगवान गोपाल कृष्ण उद्धवाला सांगतायत, उद्धवा, परस्वभाव कर्माणि न प्रशंसेन्न गर्हयेत. विश्वमेकात्मकं पश्यन् प्रकृत्या पुरुषेन च. दुसऱ्याच्या स्वभावाची किंवा कामाची प्रशंसा करू नये किंवा निंदाही करू नये, कारण प्रकृती आणि पुरुष या दोघांपासून उत्पन्न झालेले विश्व एक रूपच आहेत. जी व्यक्ती दुसऱ्याच्या स्वभावाची किंवा कर्माची निंदास्तुती करते ती द्वैत दृष्टीमुळे परमार्थ मार्गापासून तात्काळ भ्रष्ट होते. इंद्रिये झोपलेली असतात त्यावेळी देहात राहणारा जीव ज्ञानशून्य होतो. कधीकधी तर तो स्वप्न पाहतो किंवा गाढ निद्रेमध्ये पूर्ण ज्ञानशून्य होऊन जातो. त्याप्रमाणे द्वैत दृष्टीच्या माणसाची स्थिती असती. प्रत्यक्षात द्वैत नावाची वस्तूच नाही. किं भद्रं वा द्वैतस्या वस्तुनः कियत् वाचोदितं तदनृतं मनसाध्यात्मेव च. प्रत्यक्षात द्वैत नावाची वस्तू नाही, तर तिच्या बाबतीत चांगलं किंवा वाईट म्हणणं हा सर्व शब्दांचा खेळ आहे. म्हणजे द्वैत खोटं आहे, ती केवळ मनाची कल्पना आहे. सावली, प्रतिध्वनी आणि दोरीवर सापाचा आभास हे तिन्ही खरे नसतात, पण ते आपापले कार्य करतातच. त्याप्रमाणे देह आदी पदार्थसुद्धा खोटे आहेत, पण ते प्राण्यांना मरेपर्यंत भीती देतच असतात. हे संपूर्ण विश्व आत्माच आहे. तोच सर्व शक्तिमान, सर्वाचा नियंता आणि सर्व रूप आहे. तो स्वतःच उत्पन्न होणारा आणि उत्पन्न करणार आहे. तो स्वतःच स्वतःचं रक्षण करतो आणि स्वतःच स्वतःचा संहारही करतो. अशा रीतीने आत्म्याशिवाय इतर कोणतीही वस्तू सिद्ध होत नाही. तरीसुद्धा आत्म्याहून वेगळा असा जो देह, इंद्रिय, अंतःकरण रूप 3 प्रकारचा भेद दिसतो तो निराधार आहे. पण नसतानाही जो आत्म्याच्या ठिकाणी 3 प्रकारांनी भासतो त्याला तू त्रिगुणात्मक मायेचे कार्य समज. बाकी ते दुसरं काही नाही आहे, हे मायेचं कार्य आहे. ज्ञान विज्ञानाने युक्त असा हा माझा उपदेश जाणून विद्वान कोणाची निंदाही करत नाही, कोणाची स्तुतीही करत नाही, कारण तो सूर्याप्रमाणे सगळीकडे समभावाने बघत असतो. आणि खरंच आहे ना मंडळी, माऊलींनी पण ज्ञानेश्वरीत कितीतरी उदाहरणं दिलेत. माऊली म्हणाल्या ना, माणसाचा स्वभाव हा समदर्शी झाला पाहिजे. कसा? खांडावया घाव घाली की लावणीचा याने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. याप्रमाणे एखादा व्यक्ती झाडाच्या सावलीत बसलाय, तो ते झाड तोडण्यासाठी आलाय. दुपारची वेळ झाली, जेवायचं म्हणून सावलीत बसला. अर्धं झाड तोडून झालं होतं, अर्ध्या झाडाची सावली होती, त्या सावलीत तो बसला. पण झाड असं नाही म्हणालं की तू तर मला तोडायला आला, अर्धं मला तोडलंय, आता मी तुला सावली देत नाही. नाही, खांडावया घाव घाली की लावणी जयाने केले. एखाद्याने झाड लावलं असेल, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. दोघांनाही सावली एकच मिळते, त्या सावलीतही फरक नाही. प्रत्यक्ष, अनुमान, शास्त्र, महापुरुषांची वचनं आणि आत्मानुभूती ह्या प्रमाणांनी सर्व दृश्य वस्तू उत्पन्न आणि शेवट यांनी युक्त आहेत. म्हणजेच त्या नसल्यासारख्या आहेत. म्हणून अनासक्त होऊन जगामध्ये राहावं. उद्धव हे ऐकल्यावर म्हणायला लागला, राजा, नैवात्मनो न देहस्य. भगवान,
आत्मा हा साक्षी असून स्वयंप्रकाशित आहे. तो काहीही करीत नाही आणि ते देहदृश्य असून अचेतन आहेत, म्हणून तोही काही करू शकत नाही. परंतु त्याचा अनुभव तर येतो. तो कुणाला? आत्मा अविनाशी, निर्गुण, शुद्ध, आत बाहेर परिपूर्ण आणि अग्नीप्रमाणे स्वयंप्रकाशित आहे. आणि शरीर लाकडासारखं अचेतन आहे. तर जन्म मृत्यूरूप संसार कुणाला? भगवान गोपाल कृष्ण म्हणाले, जोपर्यंत आत्म्याचा संबंध देह, इंद्रिय आणि प्राण यांच्याशी असतो तोपर्यंत अज्ञानी माणसाला हे जग असत्य असूनही सत्य वाटतं. जसं स्वप्नात अनेक पदार्थ नसूनही दिसतात, पण जाग येताच ते सगळे नाहीसे होतात ना, त्याचप्रमाणे जागेपणी सर्व विषय खोटे असेल तरी सुद्धा त्यांचे नेहमी चिंतन करीत राहिल्याने ते खरे वाटायला लागतात. त्यामुळे संसार नाहीसा होत नाही. जोपर्यंत माणूस स्वप्न पाहतो तोपर्यंत त्याला मोठमोठ्या संकटांशी सामना करावा लागतो, पण जेव्हा तो जागा होतो तेव्हा स्वप्नातली ती संकट त्याला पीडा देत नाही, कारण ते स्वप्नातले असतात. जोपर्यंत जीवाच्या ठिकाणी मी, माझं, तोपर्यंत शोक, हर्ष, भय, क्रोध, लोभ, मोह, इच्छा हे सगळे विकार तिथे दिसतात आणि जन्ममृत्यूचे दुःख भोगावे लागते. आत्म्याचा याच्याशी काही संबंध नाही. आदरणीय गंधे महाराज फार छान सांगायचे. आदरणीय गंधे महाराज म्हणायचे की जीवाच्या ठिकाणी हे जे मी माझं पण जे भगवान म्हणतायत ना, महाराज म्हणायचे की जन्ममृत्यूचं एक खातं असतं नगरपालिकेमध्ये. तिथे कारकून असतो. तो कारकून जो ज्याप्रमाणे नोंद करायला येईल त्याची त्याप्रमाणे तो नोंद करत असतो. असं कधी होतं का की तो येताना एक दिवस आला तर 5 किलो पेढे घेऊन आला? का बरं? तर घरी बायकोला म्हणाल, बायकोने बघितलं, अहो आहे काय, आज काही आपल्या लग्नाचा वाढदिवस नाही, तुमचा नाही, माझा नाही, मुलांचा नाही. बरं, आजकाल वाढदिवस म्हणलं की कोणाचा वाढदिवस कधी साजरा होईल सांगता येत नाही. गाडीचा आहे, कुत्र्यांचा आहे, मांजरांचा आहे, घरात घेतलेल्या वस्तूंचा वाढदिवस आहे मंडळी. पण ह्या वाढदिवसाच्या नादात घरातले कुलाचार मात्र बंद झालेत, बऱ्यापैकी कमी झालेत. आणि जे होत आहेत तेही करणं अनेकांना, सगळ्यांचं मी म्हणत नाही आहे, पण अनेकांना ते सुद्धा कठीण होतं आहे. वाढदिवसाची संख्या वाढली आणि कुलाचाराची संख्या मात्र कमी झाली. असो, बाई म्हणली, अहो आज काही वाढदिवस नाही कोणाचा, तुम्ही 5 किलो पेढे. त्यांनी पाहिलं, अगं आज आपल्या शहरात माहिती आहे का, आजपर्यंत रेकॉर्ड की आजपर्यंत सगळ्यात जास्त मुलं जन्माला आली, कारण नोंद याच्याकडेच होती ना. बायको म्हणली, आपण आपला काय संबंध, तुम्ही पेढे आणले कशाला? तिथे ममत्व, आपलं ममत्वच नाही आहे तर तिथे हर्ष, शोक, भय, क्रोध हे मोह निर्माण होण्याची आवश्यकताच नाही. बरं, दुसऱ्या दिवशी आला तो तर रडत आला. म्हणला, काल आपल्या शहरात जेवढे जन्माला आले त्याच्या दुप्पट आज मेले. तिने पाहिलं, आपण रडणं आपला काय संबंध आहे? तुम्ही रडूही नका आणि हसूही नका, कारण तिथे आपला संबंध नाही. देह, इंद्रिय, प्राण आणि मन यांच्यामध्ये राहणारा आत्माच जेव्हा गुण आणि कर्मांनी युक्त असलेल्या लिंग शरीराचा अभिमान धरतो तेव्हा त्याला जीव म्हणतात. हा जीवरूप आत्माच सूत्रात्मा, हाच आत्मा महत्त्व आदी पुष्कळशा नावांनी ओळखला जातो. तो काळाच्या अधीन होऊन संसारात ये जा करत असतो. अहंकारामुळे मन, वाणी, प्राण, शरीर यांच्या ठिकाणी होणारी कर्म देव, मनुष्य आदी अनेक रूपांमध्ये दिसत असली तरी त्यांना काहीच मूळ नाही. विवेकी मनुष्य सर्व दृष्टींनी तृष्णारहित होऊन उपासनेच्या साण्यावर धार लावलेल्या ज्ञानरूपी खड्गाने या अहंकार वृक्षाला तोडून जगामध्ये वावरत असतो. जे या जगाच्या सुरुवातीला आणि शेवटी आहे, केवळ तेच मध्ये सुद्धा आहे. ते म्हणजे या विश्वाला प्रकाशित करणारे, या विश्वाचे कारण असलेले ब्रह्म. ते वेद, स्वधर्माचरण, स्वानुभाव, उपदेश आणि तर्क यांच्या साह्याने जाणून घेणं हेच तर ज्ञान आहे. हे जाणून कशाकशाने घ्यायचं मंडळी? वेदांनी सांगितल्याप्रमाणे स्वतः धर्माचं आचरण करून, स्वतः त्याचा अनुभव घेऊन, उपदेशाने आणि तर्काने या सगळ्यांनी मिळून हे ब्रह्मज्ञान जाणून घ्यायचं आहे. सोन्यापासून
कंकण, कुंडल आदी अलंकार तयार होतात. पण ते अलंकार बनवण्यापूर्वी आणि मोडल्यानंतर सोनच असतं. मध्ये केवळ त्याचेच कंकण, कुंडल आदी अनेक नावांनी व्यवहार केले जातात, तेव्हाही ते सोनच असतं. त्याप्रमाणे या जगाच्या प्रारंभी, अंती आणि मध्ये अनेक नावे रूपे असलेला मीच असतो. उद्धवा, जागृती, स्वप्न, सुषुप्ती या 3 अवस्थांनी युक्त मन, त्या अवस्थांना कारण असणारे 3 गुण आणि त्या त्रिगुणांचे कार्य असणारे अध्यात्म, आदिभूत आणि आदिदैव असे त्रिविध विश्व ज्या 4थ्या परमात्म तत्वामुळे अनुभवाला येतं, समाधी अवस्थेत या त्रिविधतेचा अनुभव येत नसला तरी जे सत्व असतं ते सत्य आहे, जे अगोदरही नव्हतं आणि शेवटीही नाही, ते जग मध्येही नाही, ते फक्त नाम मात्र आहे. जे जे ज्या कारणापासून उत्पन्न झालं, ज्यामुळे अनुभवाला येतं, ते सर्व कारण स्वरूप आहे असा माझा दृढ निश्चय आहे. शुकाचार्य म्हणतात, भगवान सांगतायत, ही जी कार्यरूप राजस सृष्टी दिसते ना, ती नसून दिसत आहे, कारण ही स्वयंप्रकाश ब्रह्मच आहे. म्हणून इंद्रिय, विषय, मन आणि पंचमहाभूत आदी विविध नामरूपे ब्रह्म होत. अशा प्रकारे ब्रह्माचा विचार करणाऱ्या सर्व साधनांच्या द्वारे कुशलतापूर्वक दुसऱ्या वस्तूचे परिपूर्ण निराकरण करून, आत्म्याबद्दलचा संशय दूर करून आणि सर्व तऱ्हेच्या कामनांचा त्याग करून आत्मानंदात मग्न असावं. आत्मानंदामध्ये मग्न असण्यासाठी काय काय करावं लागतं, तर कुशलतापूर्वक दुसऱ्या वस्तूचं पूर्णपणे निराकरण करून आत्म्याबद्दलचा संशय दूर करून घ्यावा लागतो, कामनांचा त्याग करावा लागतो, तेव्हा ते शक्य आहे. हे शरीर पृथ्वीचं कार्य असल्यामुळे आत्मा नाही. त्याचप्रमाणे इंद्रिय, त्यांच्या देवता, प्राण, वायू, जल, अग्नी म्हणजे आत्मा नाही. मन म्हणजे सुद्धा आत्मा नाही आहे, कारण ते अन्नाचं कार्य आहे. बुद्धी, चित्त, अहंकार, आकाश, पृथ्वी, शब्दादी विषय आणि 3 गुणांची साम्यावस्था अशी जी प्रकृती आहे, हे सर्व सुद्धा आत्मा नाही. जसं आकाशात ढग आले नि गेले, त्यामुळे सूर्याची काय लाभहानी आहे, त्याचप्रमाणे ज्याला माझ्या स्वरूपाचे योग्य रीतीने ज्ञान झाले, त्याची त्रिगुणात्मक इंद्रिय एकाग्र झाली म्हणून त्यापासून त्याला काय फायदा होणार आहे आणि चंचल झाली म्हणून काय तोटा होणार आहे. जसं आकाशाला वायू, अग्नी, पाणी, पृथ्वी ही भूत आकाशात असली तरी यांचे गुण त्याला चिकटत नाही किंवा ऋतूंचे गुणही त्याला चिकटत नाही, त्याप्रमाणे सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुणाच्या वृत्ती आणि कर्म हे सर्व अविनाशी आत्म्याला स्पर्श करू शकत नाहीत. जो यांचे ठिकाणी अहंकार धरतो त्यालाच त्यामुळे जगाच्या फेऱ्यात फिरावं लागतं. असं असूनही तथापि संग परिवर्जनीयो गुणेषु माया रचितेषु तावत् मद्भक्तियोगेन दृढेन यावद् रजो निरस्तेत मनः कषायः. असं असूनही जो पर्यंत माझा सदृढ भक्तियोग साध्य होऊन त्या योगे मनाचा रजोगुण मळ कायमचा निघून जात नाही, तोपर्यंत या माया निर्मित गुणांची संगत सर्वथैव सोडलीच पाहिजे. जोपर्यंत ही संगत सोडत नाही तोपर्यंत मुख्य परमार्थाचा लाभ होणे नाही. मग भगवान सांगतात आणखीन उत्तम ज्ञान, ते काय आणि कसं उद्याच्या भागात श्रवण करू. श्रोते हो, उद्या नरक चतुर्दशी आहे. या निमित्ताने उद्या सकाळी ठीक 5:30 वाजता भगवान गोपाल कृष्णाने नरकासुराचा वध केलेलं आख्यान आपल्या याच अविरत दासनवमी महोत्सव या यूट्यूब चॅनलवरती प्रसारित होईल. त्याचं थेट प्रक्षेपण असेल. सगळ्यांनी सकाळी ठीक 5:30 वाजता त्याचा लाभ घ्यायचा आहे. कालच आपण उद्याचं लक्ष्मीपूजन कशा प्रकारे करायचं याचा विधीसुद्धा प्रसारित केला आहे, त्याचासुद्धा लाभ घ्यायचा आहे. सगळ्यांना दीपोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. जय जय रघुवीर समर्थ.